मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाची हाक दिलेली आहे आणि या उपोषणानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। या सगळ्या बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड आहेत। सर, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या आंदोलनाकडे पाहता? नाही बघा, हे जे आंदोलन आहे त्यांना आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण आंदोलन करत असताना त्या मागण्या सरकारने त्या पूर्ण झाल्याचा शासन निर्णय हातामध्ये दिल्यानंतर सुद्धा त्या मागण्या घेऊन पुन्हा आंदोलन होत असेल याचा आम्हाला आश्चर्य वाटते। आता त्यांनी ज्या 5 मागण्या सरकारकडे मांडलेल्या आहेत आणि ज्याकरता ते नवीन आंदोलन सुरू करते आहे, त्याच्यावर याच्यापूर्वी शासनाने वारंवार चर्चा केली, त्यांच्यासोबत चर्चा केली। आम्ही जेव्हा तेव्हा आंदोलन करतो आमच्यासोबत चर्चा केली आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सरकारने त्याच्याबद्दल आम्हाला आश्वस्त केलं, लिहून दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। सरसकट नातेसंबंधाचा जो GR आहे ते द्यावे। त्याचा जेव्हा GR निघाला तेव्हाही मी सांगितलं होतं की यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का पोचलेला नाही आणि म्हणून ज्या गोष्टीवरती याच्यापूर्वी चर्चा झाली, शासन निर्णय निघाल, त्याच मागण्या घेऊन ते पुन्हा आंदोलन करत आहेत। आम्ही या आरक्षणाला ते काय मागणी करतात याच्याकडे न बघता, कारण याच्यापूर्वी त्यांची चर्चा सरकार त्यांच्या मागणीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, कोणत्या नजरेतून पाहतो आणि त्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे का, की ज्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसेल, सरसकट प्रमाणपत्र देऊन चुकीचे लोक ओबीसीमध्ये येणार असतील तर त्या गोष्टीला मात्र आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा नक्कीच विरोध राहील। आणि यापूर्वी ज्याप्रमाणे ताकदीने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ओबीसीला रस्त्यावर आणलं होतं, त्याच पद्धतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात संपूर्ण ओबीसी समाज हा रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता कालही सज्ज होता, आजही सज्ज आहे आणि भविष्यातसुद्धा सज्ज राहणार आहे। आणि उद्यापासून आंदोलन सुरू झाल्यावर सरकारच्या भूमिकेकडे आमचं लक्ष राहणार आहे। आंदोलनकर्ते कशा प्रकारे आंदोलन करतात, कुठली मागणी करतात त्याच्याकडे जास्त लक्ष न देता आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून राहणार आहोत आणि सरकार जर ओबीसीच्या विरोधात जात असेल तर ओबीसी सरकारला जगू देणार नाही। सर, या आधी ज्यावेळी जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला त्यावेळी तुम्ही देखील आंदोलन केलं नागपुरातल्या संविधान चौकात। यावेळी पुन्हा असं काउंटर आंदोलन करण्याची तयारी असणार आहे तुमची? नक्कीच नाही, मी तुम्हाला सांगितलं की जर आमच्या आरक्षणाला धक्का पोहोचत असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना चुकीचे लोक आमच्या ओबीसीमध्ये येणार असेल तर आम्ही आंदोलन करू। जर अशा प्रकारे कुठली भूमिका सरकार घेत नसेल तर ते आंदोलन करतात म्हणून आम्ही आंदोलन करायचं ही आमची भूमिका नाही। आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं एकमेव ध्येय आहे की आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करणे आणि चुकीच्या व्यक्तीला ओबीसीमध्ये येऊ द्यायचं नाही। या 2 बाबीकडे आम्ही विशेषतः लक्ष ठेवून आहोत। याविषयी जर सरकार आपलं मतपरिवर्तन करत असेल आणि ओबीसीमधून आरक्षण द्यायचं किंवा सरसकट कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना प्रमाणपत्र द्यायचं अशा प्रकार जर धोरणात्मक निर्णय घेणार असेल तर त्या दिवशी मात्र नक्कीच आम्ही 60% ओबीसी या महाराष्ट्रातला रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करणार। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही सरकारशी, मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आहे का, काही निवेदन देणार आहात का? नाही, गरज पडली तर जाऊ ना। याच्यापूर्वी अनेकदा भेटी झालेल्या आहेत, चर्चा झालेल्या आहे, आम्हाला आश्वस्त केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे। या सर्व गोष्टी झाल्या असताना जर सरकार त्यांच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि काही विचाराधीन आहे का, अशी वेळ जेव्हा आमच्या लक्षात तेव्हा आम्ही भेटी घेऊन मागणी करू, चर्चा करू आणि असं आम्हाला सकारात्मक उत्तर मिळालं नाही तर मग आम्ही रस्त्यावरती येऊ। आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असतो, लोकशाही पद्धतीने आपले प्रश्न सोडवून घेत असतो। त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ज्या पायऱ्या पुढे जाव्या लागतात त्या पायऱ्यानेच आम्ही जाऊ। पण जोपर्यंत सरकारकडून अशा प्रकारची कुठली चिन्ह आम्हाला दिसत नाही मग कशाला रस्त्यावरती यायचं ना आपल्या लोकांना हे करायचं। त्यांना करायचं त्यांनी करावं। त्यांचंही आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, आमचंही आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, पण आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवू। सर, एक शेवटचा प्रश्न विचारतो की या आधी जरांगे पाटलांना गुलाल उधळला होता, आंदोलन यशस्वी झाल्याचं सांगितलं होतं, मग आज पुन्हा त्याच गोष्टींवर आंदोलन करण्याची
काय गरज वाटतं, राजकीय उद्देशानं प्रेरित वाटतं की या आंदोलनामागे कुठली भूमिका जरांगे पाटलांची असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, हा प्रश्न खरं म्हणजे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही तेच म्हणतो ना की एखादा विषय चर्चेतून सुटला, चर्चेतून मी म्हणतो एकतर्फी नव्हता सुटला, चर्चेतून सुटला, शासन निर्णय निघाले, दोन दोनदा नाही, एकदा नाही, दोन दोनदा निघाले, त्याचं हे झालं. आणि ते झालं असताना आता पुन्हा तेच प्रश्न घेऊन आपण आंदोलन करायचं आणि जनसामान्य माणसाला त्याच्यामध्ये आव्हान करायचं, हे माझ्या तरी ससद विवेक बुद्धीला पटणारं नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आम्ही सरकारच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. सरकार जर आमच्या विरोधात जात असेल, ओबीसी वर्गाच्या विरोधात जात असेल, तर मग मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ शांत बसणार नाही. वेळ दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.